आज मुलाने फरमाईश केली होती की मम्मी काहीतरी चमचमीत बनव. म्हटलं चला चपाती बनवून झाली आहे तर मस्त असा अंडा तवा फ्राय मसाला बनवायला घेऊयात आणि तो व्हिडिओही तुमच्यासोबत शेअर करूयात. त्यासाठी मी इथं आता 2 टोमॅटो, मिरची, कोथिंबीर आणि लसूण घेतलेलं आहे. आता आपण हे सर्व मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत. इथं तुम्ही बघू शकता मस्त असं हे मी आता मिक्सरमधून वाटून घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपण अंडी शॅलो फ्राय करणार आहोत. त्यासाठी इथं मी तव्यामध्ये तेल गरम करत ठेवलं आहे आणि 5 अंडी उकडून घेऊन असे मध्ये काप केले आणि आता मी हे तेलामध्ये आपण काप घालून घेणार आहोत. आणि त्यानंतर अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि थोडंसं मीठ घालून छान अशी आपण अंडी तेलामध्ये शॅलो फ्राय करून घेणार आहोत. अंडी शॅलो फ्राय केल्यामुळे छान टेस्ट लागते आणि मुलंही छान आवडीने खातात. त्यासाठी इथं मी अंडी छान अशी शॅलो फ्राय करून घेतली आणि आता आपण ही अंडी काढून घेणार आहोत. अंडी काढून घेतल्यानंतर त्याच तव्यामध्ये आता आपण परत एकदा 3 ते 4 चमचे तेल घालून घेणार आहोत. तेल घातल्यानंतर इथं मी एक मध्यम आकाराचे 2 कांदे बारीक चिरून घेतले आणि छान असं तेलामध्ये परतून घ्यायचे. त्यानंतर ह्याच्यामध्ये एक अर्धा चमचा आलं लसणाची पेस्ट घातली आणि परत एकदा छान असा हा कांदा परतून घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता मस्त असा हलकासा सोनेरी रंगावर आपण हा कांदा परतून घेतलेला आहे. त्यानंतर ह्याच्यामध्ये जे आपण वाटण बनवून घेतलं आहे ते वाटण घालून घेतलेलं आहे आणि परत एकदा छान असं हे वाटण तेलामध्ये परतून घेत आहोत. वाटण छान परतून घेतल्यामुळे मस्त असा आपला हा अंडा तवा फ्राय मसाला तयार होतो. त्यानंतर इथं मी मसाले घेतलेले आहेत. लाल तिखट, धने पावडर, हळद, लाल मिरची पावडर आणि चिकन मसाला. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाण करू शकता. आणि इथं बघू शकता मस्त असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे. त्यानंतर आता आपण ह्याच्यामध्ये एक अर्धा पेला पाणी घालणार आहोत. शक्यतो पाणी गरम करून घाला. गरम पाण्याने आपल्या भाजीची किंवा कोणताही पदार्थ जर तुम्ही बनवत असाल तर त्याची चव बदलत नाही, ओरिजिनल चव राहते. त्यानंतर अर्धा पेला पाणी घातल्यानंतर इथं तुम्ही बघू शकता मस्त असा सारणाला ह्या उकळ्या आलेल्या आहे आणि आता त्यानंतर आता आपण हे परतून घेत आहोत. आता इथं मी शॅलो फ्राय केलेली अंडी ह्याच्यामध्ये घालून घेत आहे. अंडी शॅलो फ्राय केलेली घातल्यानंतर परत एकदा हे छान असं एकजीव करून घेणार आहोत आणि झाकण लावून आपण एक 2 ते 3 मिनटं वाफ काढून घेणार आहोत. 2 ते 3 मिनटानंतर तुम्ही इथं बघू शकता हे बघा मस्त असं मसाल्याला ह्या तेल सुटलेलं आहे आणि चमचमीत असा आपला हा अंडा तवा फ्राय मसाला तयार झालेला आहे. त्यानंतर आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत. मस्त अशी वरून कोथिंबीर घालणार आहोत आणि त्यानंतर आपला हा अंडा तवा फ्राय मसाला तयार झालेला आहे. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. आणि हो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.